तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो परेल वर्कशॉपची अपडेट व्हिडिओ शूट करण्यासाठी. मागचा व्हिडिओ आपण अपडेट व्हिडिओ 31 मेला आलेलो. तर आज 7 जून आहे. तर आज 7 जूनची अपडेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आपण. परेल वर्कशॉपला काय काय झालं आहे ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनललासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि आपण गणसंकुलला पण जाणार आहे अपडेट. तर चला. तर मित्रांनो, आपण परेल वर्कशॉपला आलो आहे. बघा, मागच्या वेळी इथले हे आणि ते ताडपत्री मारली नव्हती आणि इथे पण पत्रा मारला नव्हता. आता एका आठवड्यात बघा मित्रांनो किती काम झालं आहे परेल वर्कशॉपचं. आणि ते मोल्ड्स पण आणले त्या लोकांनी गणपतीचे. म्हणजे मित्रांनो 90% परेल वर्कशॉप तर रेडी आहे. फक्त ते जे बाहेरचा मेन आहे तिथे मारायचं आहे या साईडला, आणि हा जो गॅप रिकामी आहे तिथे ताडपत्री मारायची आहे. बाकी तर झाली आहे. बाजूला का सूर्यचंद्र होते त्याचा मोल्डिंग बघ समोर. मित्रांनो, हा दुसरा तिसरा का चौथा काय आहे हे बघा. तुम्हाला मोल्ड्स दाखवतो आलेले आहेत ते. हे बघा, गणपतीचे मोल्ड्स तर आलेले आहेत मित्रांनो. जेवढे होते या साईडला जास्त काळोख असल्यामुळे एवढं कधी दिसत नाही. त्या साईडला पण मित्रांनो मोल्ड्स आहेत. बघा, आता अजून काय अपडेट असेल तर दाखवतो चला मित्रांनो. हे बघा, एवढा फक्त हा पण गॅप ताडपत्री मारायचं आहे. बाकी सगळं तर अर्धं काम झालेलं आहे. बघा, इथे पण सर्व हेच आहेत मोल्ड्सने सर्व. तर मित्रांनो, मागच्या वर्षीचा चिंतामणीचा प्रभाव पण वेगळा. हा बघा, तुम्हाला प्रॉपर दिसत नसेल बॅकग्राऊंडला अजून एक 2-3 प्रभाव पुढे लावले आहेत. पण हा बघा, आज सूर्य आणि चंद्र होता ना, हा होता मागच्या वर्षी चिंतामणीचा प्रभाव. असं बघितला की जेवढे अपडेट म्हणजे बघा इथं सगळे मोल्ड्स बीट सगळे लावलेले आहेत. तर आता आपण इथून गणसंकुलला पण जाणार आणि तुम्हाला गेटची आणि त्या साईडला पण बघा तिथे पण खूप सारे असे मोल्ड्स गणपतीचे मुकुट बिकुटचे सर्व मोल्ड्स लावलेले आहेत. आता पुढे जाऊन बघूया अजून काय काय अपडेट आहे इथली. त्या साईडला बघा मित्रांनो, मूर्तिकारांसोबत बसलेत माणसं. आणि ही जागा तर ॲक्च्युअल रिकामीच आहे मधली. तर आता आपण पुढे जाऊन बघूया अजून काय आहे काय. बघा, दुसऱ्या गाड्या पण आलेले आहेत मोल्ड्स. अशी काहीतरी परेल वर्कशॉपची अपडेट आहे मित्रांनो. गणपतीचे हात बीटचे सगळे मोल्ड्स इथे सुद्धा पण आता तुषारचा फोन आला. नाही आता आलो इथं. आणि मला मित्रांनो अजून एक गोष्ट दाखवतो. चिंतामणीचा जो बॅकग्राऊंड आहे ते जो काय वेळ त्याचा पण इथे हे मोल्ड, त्याचं पण मोल्ड आहे इथे. मित्र मुंबईच्या सम्राटचा मागच्या वर्षीचा प्रवालचे मोल्ड्स पण आहेत. इथे मोठी बॉडी आहे का गणपतीची. आणि त्याच्यासमोरच मागच्या वर्षी चिंतामणीला जे सूर्य आणि चंद्र जे बॅकग्राऊंडला दाखवले होते ते सुद्धा आहे त्याच्यात. मित्रांनो, तसं तुम्हाला सांगितलं तर बघा, तो समोर चिंतामणीचं प्रवालचं आहे. इथे म्हणजे मुंबईच्या सम्राटचं आहे. आणि त्याच्या समोर अजून एक त्या साईडला घाटकोपरच्या राजाचा जो बॅकग्राऊंड होता मागच्या वर्षी तो आहे. म्हणजे 3-4 मोल्ड्स जे गणपतीच्या ओळखीचे होते मागच्या वर्षी ते तर मला भेटले आहेत. आता अजून बघूया काय काय तयारी झाली आहे. हे बघा मित्रांनो, ते कारीगरना वरती बनवत आहे. खेचून वरती सेट करता येते. 90% काम तर झालेलं मित्रांनो. मागच्या वेळी जेवढा आलेलो त्याच्यापेक्षा जास्त काम तर झालेलं आहे ह्या एका आठवड्यात. मित्रांनो, मागच्या वेळी 4-5च गाय होते, पण ह्या वर्षी एक गाय एक्स्ट्रा घेतला आहे. बघा, गायाच एक्स्ट्रा आहे की माहिती नाही. आणि इथे पण एक आहे एक्स्ट्रा. आता तुम्हाला गेटवरून दाखवतो कसं दिसतंय. आणि बघा, इथे लोक वरती बांधतात अजून. म्हणजे हा जो गॅप आहे तो प्रॉपर भरणार आहे. आणि तिथून पण एक ताडपत्री मारतील. जसे मागच्या वर्षी पहिल्या आगमनाला होती ताडपत्री तीमध्ये. नंतर म्हणजे जेव्हा जसेच मोठे गणपती आगमनाला सुरुवात होतील ते मधला बांबू पण काढून टाकतील ती लोक. तर मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलं आहे बघा, कारीगर लोक ना आपले मोल्ड्स म्हणजे आपल्या मूर्तिकारांचे मोल्ड्स घेऊन जात आहेत. हे बघा, हे ह्या साईडचे गाय तर आम्हाला अप्रॉक्स माहिती नाही कोणाचे, पण इथून 4-5 स्टार्टिंगचे गाय सिद्धे जातात बसला आहे मित्र. हे बघा, मूर्तिकारांशी बोलतो आहे. जर दिसत असेल, हां दिसतोय बघा. तर आपण जेवढी अपडेट होती सांगितलं तर गणसंकुलला जाऊ आपण. मित्रांनो, परेल वर्कशॉपच्या एंट्रीला तुम्हाला ही जागा रिकामी दिसेल. ही एवढी जागा रिकामी ठेवली आहे कशासाठी माहिती नाही. इथे त्या मोल्ड्स ठेवले एवढं दिसतं आहे, यांचं काम चालू आहे. ही जागा तर पूर्ण रिकामी ठेवली आहे. आणि एवढं असं काही काम झालेलं आहे परेल वर्कशॉपचं.
चला आता गणेश संकुल. तर मित्रांनो बघा बाहेरून हा जो गॅप आहे ते लोक भरत आहेत तसं तुम्हाला सांगितलं इथपर्यंत आणि हे दोन्ही त्यांचे जो गॅप आहे तो फिल करून झालेला आहे. आता फक्त एवढंच करायचं नंतर 90% काम तर झालेलं आहे मित्रांनो ह्या वर्षीचं. आणि मधली जागा तर तेवढीच आहे जेवढी मागच्या वर्षी होती. आता अजून तर काही अपडेट दिसली नाही. जेवढी अपडेट होती गोल्ड स्पीडची तेवढे तर दाखवले तुम्हाला. आता आपण गणसंकुलला जाऊन बघूया अपडेट काय आहे. तर मित्रांनो आता आपण गणसंकुलला चाललो. परेल वर्कशॉपची अपडेट इथे तर बनवली. आता आपण गणसंकुलला अपडेट जाऊन बघूया काय काय झालं. तर हे बघा जो ब्रिज आहे मेन लालबागला जातो त्या साईडनं चाललो आहे आपण. चला मित्रांनो आता आपण गणसंकुलच्या वर्कशॉपला आलो जो लालबाग परेल साईडला आहे. करी रोड साईडचा नाही लालबाग परेल साईडचा. तर मला आतमध्ये जाऊन दाखवतो आतमधली अपडेट काय आहे काय. मित्रांनो आतमध्ये तर अजूनपर्यंत काही काम नाही चालू केलं सगळं रिकामी आहे. आणि फक्त इथे बॅनरसाठी हे बांबू बांधलेत मेन. आता आपण करी रोड साईडच्या वर्कशॉपला जाऊन बघूया तिथे काय काय झालं काम. चला तर आपण गणसंकुलला आलो. गणसंकुलची अपडेट बघा. मागच्या इथे बांबू बांधले नव्हते. ह्या साईडचेच फक्त जसे दाखवलेले त्यावेळी याच्यावर ताडपत्री पण टाकलं आणि बांबू बिंबू सर्व बांधलेले तिथले. आता आतमध्ये एवढी सगळी माणसं आहेत मंडळांची ती लोकं मीटिंग घेतात. इथे बघा मित्रांनो एवढं काम झालं आहे. इथे एवढं बघा मित्रांनो गणसंकुलची एवढी अपडेट आहे. एवढं तर काम झालं आहे. ह्या साईडून त्या साईडून शूट करायला देत नव्हते पण आपण ह्या साईडून शूट करून दाखवतो. त्या साईडचं पण छोटे 2-3 क्लिप काढले आहेत मी जेवढे मला भेटले तेवढे. तर एवढीच अपडेट होती. मित्रांनो जशी तुम्ही बघतलात परेल वर्कशॉप आणि गणसंकुलची आपण अपडेट व्हिडिओ बनवली आहे. आता आपण पुढच्या संडेला परत येऊ परेल वर्कशॉप आणि गणसंकुलची अपडेट व्हिडिओ बनवायला. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सुद्धा आपला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. पुढच्या संडेला आपण काय काय अपडेट दाखवू तुम्ही मला एक शेड्यूल करून सांगायचं तशी काय हे दाखव मंडळाला विषयी म्हणजे मूर्तिकारांचा इंटरव्ह्यू घेऊ का आपण ते आपल्याला कमेंट करून सांगा तुम्ही नक्की. आपण नक्कीच घेऊ. चला.